शाई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकरंडक 2026साठी कविता पाठवत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती. एका मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यातला एक दिवस आहे आणि तो तिच्या खूप प्रेमात आहे. त्या कल्पनेवरती आधारित ही कविता आहे. ती कोण आहे हे तुम्हाला कवितेमधून कळेल. दुपारनंतर सांजेकडे सूर्य कलू लागतो. तिच्या भेटीच्या कल्पनेने मीही खुलू लागतो. वाढते धडधड उरामधली वेग घेतात श्वास. तिला भेटून पूर्ण झाले चक्क 24 तास. सातावरती येऊ लागतो जसा जसा काटा. तिच्या घरच्या तशा मला आठवू लागतात वाटा. हळूहळू आता कोरड पडू लागते घशाला. भेटूच की रे मन म्हणतं, इतकी घाई कशाला. जादू आहे आवाज तिचा मोहक तिचे अंग. जादू आहे आवाज तिचा मोहक तिचे अंग. मादक आहे आदा तिची लाल चुटुक रंग. तिच्या घरी माझे होते सागर संगीत स्वागत. हल्ली माझी कुणी तिथे ओळख नाही मागत. तिच्या बैठकीत राजे हो वाजते आपले नाणे. बसताच आपण समोर येतात पापड आणि दाणे. किणकिण किणकिण आवाज करीत समोर येतो ग्लास. किणकिण किणकिण आवाज करीत समोर येतो ग्लास. तिच्या आगमनाचा मग मनी लागतो ध्यास. मादक मोहक चालीने ती येते माझ्यासमोर. मादक मोहक चालीने ती येते माझ्यासमोर. गंध श्वासात भरून जातो मनी फुलतो मोहर. अधीरतेने फुत्कार करतो तिच्यासाठी सोडा. अधीरतेने फुत्कार करतो तिच्यासाठी सोडा. उतावीळ होऊन बाटली बाहेर सांडू लागतो वेळा. तिच्या प्रत्येक थेंबासाठी मित्रांशी जरूर भांडतो. श्रद्धेने पण देवांसाठी 2-2 थेंब सांडतो. घेतो आस्वाद चकण्याचा मग लावतो मिठाचे बोट. घेतो आस्वाद चकण्याचा मग लावतो मिठाचे बोट. भक्तिभावाने मित्रांनो मग घेतो पहिला घोट. घशातून ती थेट उतरते मग डोळ्यात. घशातून ती थेट उतरते मग डोळ्यात. तडक आणि घेऊन जाते आठवणींच्या मेळ्यात. मेळ्यामधली क्षणात स्मरते आठवण सुंदर नाजूक. मेळ्यामधली क्षणात स्मरते आठवण सुंदर नाजूक. गोरी गोरी पान आणि लोण्यासारखी साजूक. कंप सुटतो शब्दांना अन कातर होते वाणी. कंप सुटतो शब्दांना अन कातर होते वाणी. डोळ्यातून ती झरू लागते बनून खारं पाणी. जादू आहे भलतीच मित्रा रंगीत तिच्या कुपीत. पोटातून ओठावर येतं दडवून ठेवलेलं गुपित. मित्रही मग हळवे होतात सोडून देतात वाद. तुटक्या फुटक्या गजलेलाही देऊ लागतात दाद. हिंदू मुस्लिम शीख इसाई इथे ना कोणी धर्म बोलतो ना जातीची लढाई. इथे ना कोणी धर्म बोलतो ना जातीची लढाई. हिंदू मुस्लिम शीख इसाई टेबलावरती भाई भाई. रात्री सोबत रंगवत नेते अद्भुत तिचे खेळ. हरवून जातो प्रेमात तिच्या विसरून जातो वेळ. माझ्या मनी विणू लागते भ्रमांचे ती जाळे. माझ्या मनी विणू लागते भ्रमांचे ती जाळे. त्यातूनच मग सुरू होतात आपले माकड चाळे. चालतो मी तर सरळ वाटच वाकडी आहे थोडी. साधा सरळ रस्ताही मग वाटतो नागमोडी. 4 चौघांमध्ये आपली उरली लाज घालवतो. कितीही प्यालो आज तरी गाडी आपणच चालवतो. रात्रीचे प्रताप पाहून आपल्या घरी होतो दंगा. रात्रीचे प्रताप पाहून आपल्या घरी होतो दंगा. एकाच वेळी सुरू होतात दिवाळी आणि शिमगा. तोंड नाही पाहणार तिचं निश्चय होतो दृढ. तोंड नाही पाहणार तिचं निश्चय होतो दृढ. भल्या सकाळी योगासनांचा होतो भलताच मूड. त्या दिवशी मित्रांनो मी वेड्यासारखा वागत नाही. दारू सोडाच कपभर चहा देखील मागत नाही. हळूहळू मग येऊ लागतो सातावरती काटा. हळूहळू मग येऊ लागतो सातावरती काटा. पुन्हा मला मग स्मरू लागती तिच्याच घरच्या वाटा. पुन्हा मला मग स्मरू लागती तिच्याच घरच्या वाटा. इतकेच आता सांगून जाना. जाशील थोडी थांबून जाना. काया मनांच्या जुळतात तारा. का वेड लावी हा मंद वारा. का दाटते आज डोळ्यात पाणी. का साठते अंतरी ही कहाणी. होती रित्या या दाही दिशाही. तुझवीण काही उरणार नाही. तू या दिशांशी बोलून घेना.
मनी काय त्यांच्या जाणून घेना, जाता निघूनी करतील काय, त्या मग दिशाही उरतील काय, मग या ऋतूंना खुलवेल कोण, वसंतास माझ्या सजवेल कोण. तुझवीण वर्षा सरणार नाही, ग्रीष्मात उष्मा उरणार नाही, कशी सांग टाळू ही सांज वेळ, नको हा जीवाशी भलताच खेळ, पुन्हा खेळ माझा मांडून जाना, जाशील थोडी थांबून जाना, इतकेच आता सांगून जाना, जाशील थोडी थांबून जाना.